यांचं राजकीय धोरण आहे आणि याच्यातूनच आपला शेतकरी आणि गोरगरीब आपल्यासारखा सामान्य माणूस आज या प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे। कारण की आपण आतापर्यंत BJP सरकारला 2014 ते 2000 आता 22 पर्यंत आपण एवढं वोटिंग केलं, त्यांना निवडून दिलं, आशा केली की खरंच आपण या सरकारकडून काहीतरी जनतेची अपेक्षा, स्वतःची काहीतरी अपेक्षा आपण यांच्याकडून बघितल्या, पण हे सरकार पूर्णपणे फेल झालं। मला एकच म्हणायचं आहे मित्रहो आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी, जर कोणती पार्टी जर असेल ती फक्त आपली आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल साहेबच या शेतकऱ्यासाठी आणि या विजेसाठी आपण लढा देऊ शकतो। कारण की यांनी फक्त आता जसं जिओचं सिम आलं होतं, जे जिओचं सिम पहिल्या सुरुवातीला आपल्याला सांगितलं की फ्री आहे फ्री आहे फ्री आहे, फ्री दिलं, त्याच्यानंतर नेट दिलं, नेट फ्री आहे फ्री आहे फ्री आहे, साऱ्यांनी जिओचं सिम घेतलं। त्या जिओच्या सिम मध्ये आता रिचार्ज बघा, एक रिचार्ज जर मारायचं तो 250 रुपये, तो वरती GST सुद्धा सहित ते रिचार्ज करावं लागतं। तसं आता आपण ह्या भूत आपल्याला पडी न पडता आता आपल्याला स्मार्ट मीटर जे आहे हे आपल्याला असंच म्हणणार, हे फ्री आहे हे फ्री आहे तुम्ही घ्या, नंतर आपल्याच बोकंडी बसणार आणि आपल्याकडूनच पैसे वसूल करणार। त्याच्यामुळे हे कुठेतरी चुकीचा निर्णय यांनी हा रद्द करावा आणि जसं आहे जे पहिलं जे आहे तेच योग्य आहे हे सरकारला सांगायचं आहे। आणि जोपर्यंत हे सरकार हे मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टीच्या वतीने हे जे उपोषण आहे, जोपर्यंत सरकार जे आता हिवाळी अधिवेशन चालू आहे, ह्या हिवाळी अधिवेशनमध्ये हा निर्णय जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन आणि इथे आम्हाच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही। आम आदमी पार्टीचा